मला वाटतंय सारसबागेनंतर पुण्यातलं हे अतिशय सुंदर उद्यान आहे. नमस्कार मंडळी, मी प्रदीप. आज मी पुन्हा एकदा घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवा व्हिडिओ. आज आपण आलो आहोत पुणे सिंहगड रोड येथील पु ल देशपांडे गार्डनमध्ये, म्हणजेच पुणे ओकोयामा मैत्री पार्कमध्ये. या उद्यानाची रचना जपानी शैलीतील आहे, त्यामुळे आपण आतमध्ये जाऊया आणि हे उद्यान कसे आहे ते पाहून घेऊया. चला तर मग. आतमध्ये जाण्याआधी डाव्या बाजूला 4 व्हीलर आणि 2 व्हीलर पार्किंग आहे. तिथे आपल्या गाड्या पार्क करायच्या आहे. साधारण 10 रुपये असे तिकीट आहे. इकडे समोर आपल्याला तिकीट घर दिसते. तिकीट काढायचे आणि आतमध्ये जायचे आहे. साधारण 5 रुपये तिकीट आहे आतमध्ये जायचं. मित्रांनो, आता तिकिटाच्या लाईनमध्ये आहे. तिकीट काढण्यासाठी पुढे जाते. तिकीट काढणार आहे आणि आतमध्ये जाणार आहे. मित्रांनो, इथे आतमध्ये तिकीट काढून आल्यानंतर मस्त असं वेलकम लिहिलेलं आहे. इथे बघू शकता माझ्या पाठीमध्ये. आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर या उद्यानाचे उद्घाटन कोणी केलेलं आहे, कधी केलेलं आहे, त्याचे सर्व डिटेल्स इथे आहे. चला तर बघूया. इकडे उजव्या बाजूला लोकांच्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे. ते आतमध्ये आल्यानंतर आपल्याला काळजी घ्यायची आहे की इथे जे रान आहे, हिरवळ आहे, त्याच्यावरती तुडवायचं नाही आहे. तुडवल्यानंतर जे इथे गार्ड्स आहेत ते अशा पद्धतीची शिट्टी मारतात आणि लोकांना बाहेर काढतात. त्यामुळे याची काळजी आपण घेतली पाहिजे. मित्रांनो, सुंदर असे उद्यान आहे. आपल्याला आता तिकडे वरती जायचं आहे. चला तर जाऊया. तिकडे मस्त कारंजा पण इथे दिसत आहे. सर्व बघण्यासाठी जायचं. या उद्यानामध्ये गहू लावलेला आहे, तो तुम्ही दाखवणार आहे. मित्रांनो, इथे सगळीकडे तुम्हाला पाट्या बघायला मिळतील. हिरवळीवरती चालायचं नाहीये, बसायचं नाहीये. त्याची काळजी आपण इथे घ्यायची आहे इथे आल्यानंतर.
मित्रांनो, माझ्या पाठीमागे जो हा झऱ्याचा किंवा पाटाचा भाग दिसतो, इथे नॉर्मली पावसाळ्यामध्ये पाणी असतं, आता नाही आहे इथे. मला वाटतंय सारसबागेनंतर पुण्यातलं हे अतिशय सुंदर उद्यान आहे. इथे तुम्ही नक्की भेट देऊ शकता. छान आहे, याचं खूप बघण्यासारखं आहे इथे. मंडळी, इथून वरून छान असा या उद्यानाचा व्ह्यू दिसतो. तुम्ही इथे येऊन खूप छान असा आपला वेळ घालवू शकता. खूप मजा येते, खूप छान वाटतं. मंडळी, विसाव्याचे हे छान असे ठिकाण आहे. खूप छान वाटते मला इथे आल्यानंतर. तर मंडळी, अशा प्रकारे आपण हे उद्यान पाहिलेलं आहे. उद्यान खूप छान आहे. तुम्ही नक्की इथे भेट देऊ शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.